नमस्कार, मी स्नेहल गरपणकर. एसपी9 टॉप 9 न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 25व्या दीक्षांत समारंभाचा भव्य सोहळा आज नाशिक येथे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्यपालांनी पदवीधरक विद्यार्थ्यांना कर्तव्यनिष्ठतेची शपथ देत वैद्यकीय शिक्षणाचा खरा उद्देश समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे हा असल्याचे प्रतिपादन केले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. राज्यपाल म्हणाले की दीक्षांत समारंभ हा केवळ पदवी प्रदान करण्याचा सोहळा नसून ज्ञान, कठोर परिश्रम आणि मानव सेवेच्या आजीवन वचनबद्धतेचा उत्सव आहे. विद्यार्थ्यांनी संपादन केलेले ज्ञान ही समाजाप्रती असलेली मोठी जबाबदारी असून रुग्णांना दिलेली करुणामय, सहानुभूतीपूर्ण आणि प्रामाणिक सेवा त्यांना आयुष्यभर लक्षात राहावी असेही त्यांनी सांगितले. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनाची दृष्टी, नैतिक मूल्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संशोधन प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य, शिक्षक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्रांच्या स्थापनेद्वारे जागतिक स्तरावर आपली ओळख अधिक बळकट करत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. जनुकीय संशोधन, नवजात शिशु तपासणी, आदिवासी आरोग्य, थॅलेसिमिया प्रतिबंध आणि तंबाखू नियंत्रण यांसारख्या विषयांवरील संशोधन हे राज्यातील नागरिकांच्या आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाच्या कटिबद्धतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीत वैद्यकीय विज्ञान झपाट्याने विकसित होत असून प्रत्येक आरोग्य व्यावसायिकाने आजीवन शिक्षणाची वृत्ती जोपासणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान ही प्रभावी साधने असली तरी उपचाराची खरी सुरुवात सहानुभूतीतूनच होते असेही राज्यपालांनी अधोरेखित केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कुलगुरू सचिव सोनवणे अनंत पंढरे, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, कुलसचिव राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक संदीप कडू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते हाजी अली येथील लाला लजपतराय कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाधान शिबिराचे उद्घाटन झाले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या अभियानाद्वारे शासन तुमच्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ही शिबिरे केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता आवश्यकतेनुसार सातत्याने राबवावीत. संजय गांधी निराधार योजने व्यतिरिक्त बाल संगोपन योजनेअंतर्गत निराधार महिलांना मिळणाऱ्या मदतीच्या योजनांची व्यापक जनजागृती व्हावी असे उपसभापती अहिर यांनी यावेळी सांगितले. या अभियानात प्रशासनातील 39 विभागांनी सहभाग नोंदवला. यावेळी वरळी मतदारसंघातील शेकडो गरजू लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची प्रमाणपत्रे आणि दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या शिबिरात नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, उपजिल्हाधिकारी महेश हरिश्चंद्रे, सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाची निष्पक्ष व वेगवान चौकशी करून दोषीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रतिनिधींनी वाकड पोलीस ठाण्यात भेट देऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी प्रदीप जाधव, सुनील कुऱ्हाडे आणि विठ्ठल साळुंके यांची भेट घेण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांकडून योग्य सहकार्य मिळत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र तपासात कोणतीही त्रुटी राहू नये, सर्व पुरावे काटेकोरपणे गोळा करून दोषी विरुद्ध मजबूत आरोपपत्र दाखल करण्यात यावे अशी विनंती पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी सुनील भुसारा, रविकांत वरपे, सुनील माने, सुनील गव्हाणे, श्रुती साकी गायकवाड, विशाल वाकडकर, रितू कांबळे आणि सुनील कसपटे उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित मुलांना आवश्यक संरक्षण व समुपदेशन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
IMA पुणे आणि फंड स्मार्ट फिनसर्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉक्टर वेल्थ सुमित 2026 मध्ये डॉक्टर ऋतू लोखंडे यांनी फायनलिस्ट म्हणून सहभाग घेतला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. या परिषदेत डॉक्टरांच्या आर्थिक साक्षरतेचे महत्त्व, दीर्घकालीन गुंतवणूक आणि आर्थिक स्वातंत्र्य या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी वेल्थ बियॉन्ड द व्हाईट कोट या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. लेखक अमोल साळे यांनी डॉक्टरांच्या आर्थिक नियोजनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल असे सांगितले. परिषदेत लवकरच गुंतवणूक सुरू करणे, दीर्घकालीन गुंतवणुकीवर विश्वास ठेवणे, विविध गुंतवणूक पर्यायांचा अवलंब करणे, शिस्तबद्ध आर्थिक नियोजन करणे आणि कमावलेल्या संपत्तीचे संरक्षण करणे या बाबींवर विशेष भर देण्यात आला. तसेच डॉक्टर लोखंडे यांनी IMA पुणे व फनस्मार्ट फिनसर्व यांचे आभार मानत गणेश मोहन, डॉक्टर जयवंत नवरंगे आणि जीवन सबनीस यांच्यासोबत विचारमंथन करण्याची संधी लाभल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या मुख्यालयात बैठक घेऊन प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. बैठकीत भाविकांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच विविध विकास कामांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. नियोजन वेळेत पूर्ण करून कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना राज्यपालांनी दिल्या. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महिलांच्या कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व तक्रार निवारण कायदा याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सिम्बॉसिस स्किल्स अँड प्रोफेशनल्स युनिव्हर्सिटी येथे अंतर्गत तक्रार निर्मितीच्या वतीने विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी विशेष जनजागृती व संवेदनशीलता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. या कार्यशाळेत पोस्ट सल्लागार रेणू झा यांनी कार्यस्थळावरील नैतिकता, लैंगिक समानता, व्यावसायिक आचारसंहिता आणि सुरक्षित व सन्मानजनक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाची भूमिका या विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यापीठ प्रशासनाने शिक्षण केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित नसून सुरक्षित, समावेशक आणि समानतेवर आधारित कॅम्पस संस्कृती घडवणे हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. जनजागृती, परस्पर सन्मान आणि खुल्या संवादातून छळमुक्त वातावरण निर्माण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती आणि मदत कार्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात सविस्तर आढावा घेतला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. या बैठकीत अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना नियमांपेक्षा अधिक आर्थिक मदत देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याचे संकेत देत पालघर आणि नाशिक जिल्ह्यासाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले की बाधित नागरिकांना मदत देतानाच भविष्यात पूरस्थितीचा परिणाम कमी करण्यासाठी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. रस्ते, दळणवळण, वीज पुरवठा आणि जलनिचरा व्यवस्था युद्धपातळीवर पूर्ववत करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले. वसई विरार परिसरात अतिवृष्टीच्या काळात पाणी साचण्याची समस्या लक्षात घेऊन होल्डिंग पॉइंट्स उभारण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पालघर जिल्ह्याचे भू नकाशे तयार करून भविष्यातील विकास आराखड्यात त्याचा वापर करण्यावर भर देण्यात आला. बैठकीत पूरग्रस्त 4197 कुटुंबांना अन्नधान्य व आर्थिक मदत वितरित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पुरामुळे नुकसान झालेल्या घरे, रस्ते, पूल, मोऱ्या, जलशुद्धीकरण प्रकल्प आणि इतर पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी 584.45 कोटींच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, गणेश नाईक, शिवेंद्र सिंह राजे भोसले, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे शहरातील 90 खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा सन्मान रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय तसेच सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयाच्या प्रकल्पांचा मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा घेण्यात आला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी.
या बैठकीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पाचे काम फास्ट ट्रॅक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। बैठकीत रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असली तरी वीज जोडणी अभावी सेवा सुरू होऊ शकत नसल्याची माहिती देण्यात आली। यावर आवश्यक वीज जोडणीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। तसेच रुग्णालय परिसराची स्वच्छता, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची खरेदी आणि शासनाने मंजूर केलेल्या 1078 नवीन पदांची भरती वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला। या बैठकीला मंत्री प्रकाश आंबेडकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, संजय राठोड, प्रताप सरनाईक, अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, आरोग्य विभागाचे सचिव ई रवींद्रन, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आशियातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची फुटबॉल स्पर्धा असलेल्या ड्युरंड कप स्पर्धेच्या 135व्या हंगामातील इन्फाल लेगचा शुभारंभ खुमान लंपाक मुख्य स्टेडियम मध्ये उत्साहात झाला। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। उद्घाटन सामन्यात स्थानिक प्रतिस्पर्धा TRAU FC आणि निरोका FC यांच्यात रंगलेल्या इन्फाल डर्मीने फुटबॉल प्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण केला। 28 जुलै ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत इन्फाल येथे गट फेरीतील 6 सामने आणि एक उपांत्यपूर्व सामना खेळवण्यात येणार आहे। या स्पर्धेत ट्राव FC, निरोका FC, इंडियन नेव्ही फुटबॉल टीम आणि पदार्पण करणारा FC रँगडे हे संघ सहभागी होत आहेत। भारतीय सशस्त्र दल आणि मणिपूर सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ईशान्य भारतातील फुटबॉल संस्कृतीला चालना देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वपूर्ण मानली जात आहे। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।